नमस्कार श्रोते हो. आपणा सर्वांना सादर सविनय अभिवादन. चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला. डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे आपण अभिवाचन करत आहोत. ईश, केन, कठोपनिषद यांचा मागोवा घेऊन आपण प्रश्नोपनिषदापर्यंत आलो आहोत. याची पार्श्वभूमी पाहूया आणि मग प्रत्यक्ष ग्रंथाकडे वळूया. हे प्रश्नोपनिषद अथर्व वेदावरचे उपनिषद आहे. अथर्ववेद हा शेवटचा वेद आहे. सर्व वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर काही ऋषींच्या मनात हे प्रश्न उद्भवले आणि त्याचे निराकरण करून घेण्याकरिता ते पिप्पलाद ऋषींकडे आले. पहिल्याच ऋचेत त्या 6 ऋषींचा उल्लेख आहे आणि नंतर हळूहळू प्रत्येक ऋषींनी विचारलेला प्रश्न आणि पिप्पलाद ऋषींनी त्याला दिलेली उत्तरे असे संवादात्मक स्वरूप ह्या प्रश्नोपनिषदाचे आहे. चला तर जाणून घेऊया हे 6 प्रश्नकर्ते ऋषी कोण आणि पिप्पलाद ऋषींनी त्यांच्या प्रश्नांचे कसे निराकरण केले. तसेच लेखकाने ते सोपे करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्नही आकळून घेऊया. नित्याप्रमाणे ह्याची सुरुवात शांती मंत्रानेच झाली आहे. त्याच्याकडे आधी वळूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम. देवांनो, आम्ही कानांनी शुभतेच ऐकावे. यज्ञ रक्षकांनो, आम्ही डोळ्यांनी शुभतेच पाहावे. स्थिर अंगानी व शरीराने ही स्तुती करणाऱ्या आम्ही आमचे आयुष्य पूर्णपणे देवासाठीच व्यतीत करावे, असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. मंगलाचरणाची ऋचा आहे ही. कानांनी चांगले व शुभ ऐकावे, डोळ्यांनी शुभ पाहावे. आमचे इतर अवयव परिपूर्ण असावेत, बलवान असावेत. तुमच्यासाठीच मिळालेले आयुष्य कल्याणप्रद असावे. अशा शांती पाठानेच या उपनिषदाची सुरुवात केली आहे. कविवर्य श्रीयुत मधुकर जोशी यांनी अथर्व शीर्षाचे जे काव्यरूप मराठीकरण केले त्यात ते म्हणतात, यज्ञीय देवतांनो, शुभ ऐकू द्या आम्हाला, हित चांगले बघू द्या या लोचनी आम्हाला. बलवान जे सुखाचे आयुष्य जे मिळाले, ते सर्व ईश्वराच्या चरणीच अर्पियेले. ध्याऊ तसेच गाऊ मन एक ईश्वराला, हित चांगले बघू द्या या लोचनी आम्हाला. ही प्रार्थना देवांना केलेली आहे. आम्हाला निरोगी व बलवान आयुष्य मिळो, की ज्या योगे तुमची स्तुती आम्हाला करता येईल. सर्व इंद्रियेच शुभ अशाच संवेदना घेऊन, की ज्याद्वारा आम्हाला शुभ ज्ञान मिळेल. आमचे अवयव बलवान राहून शुभ कृती करतील. आम्हाला शुभ ऐकावयास मिळावे म्हणजे आमचे कान पुनीत होतील. शुभ पाहावे म्हणजे आमचे डोळे पुनीत होतील. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, बोले न ते होवो तुझेची स्तवन, चिंतीन ते ध्यान होवो तुझे, देखे न ते होवो तुझेची दर्शन, त्वद्गुण श्रवण ऐकेन ते. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, माझ्या पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण.
कवी व संतांच्या अनुसार सर्व इंद्रियांनी शुभ पाहावे, ऐकावे, करावे. परमेश्वरासाठी सर्व आयुष्य वेचावे, यातच सारे जीवन कृतार्थ होते, असा त्यांचा अनुभव मांडला आहे. यात एक महत्वाचा मुद्दा आहे, तो हा की शरीर बलवान असावे, अवयव परिपूर्ण असावेत व निरोगीपणा व स्वास्थ्य स्थिरता देवाकडे मागितली आहे. तीही देवासाठीच. काही काही संतांनी शरीराला घृणास्पद ठरवले आहे. अर्थात त्यामागचा हेतू ब्रह्माला जाणावे. शरीरच मानून चालू नये हा आहे. शरीर हे देवाजीचे मंदिर मानले आहे. स्वरूपानंदांचा विचार हा जास्त महत्वाचा वाटतो. ॐ सुकेशाभारद्वाज शैब्यश्च सत्यकाम सौर्यायणी च गार्ग्यः कौसल्यश्वालायनो भार्गवो वैदर्भिः कबन्धिः कात्यायनस्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठाः परं ब्रह्मान्वेषमाणा एष ह वै तत्सर्ववक्ष्यतीतीन्तेह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलाद उपसन्नाः. सुकेशा नावाचा भारद्वाज कुळातील, सत्यकाम शिबी कुलातील, सौर्यायणी गर्ग कुलातील, अश्वलायन कोसल देशाचा, भार्गव विदर्भ देशाचा, कबंधी कात्यायन कुलातला, हे ब्रह्मश्रेष्ठ मानणारे होते. ब्रह्मनिष्ठ असलेले, परब्रह्माचा शोध घेणारे. भगवान पिप्पलाद सर्व सांगतील म्हणून त्यांच्याकडे हातात समिधा घेऊन आले, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. पिप्पलाद ऋषींकडे शिष्य येतात. सुकेशा भारद्वाज सत्यकाम सौर्यायणी अश्वलायन भार्गव व कबंधी हे विद्यार्थी ब्रह्माचा विचार करत करत, ब्रह्माचा शोध घेत, गुरुच्या शोधात असताना भगवान पिप्पलादांच्या आश्रमात आले. त्यांना वाटले, हे गुरु म्हणून योग्य आहेत, ते सर्व सांगतीलच, असे ते सर्व मानत होते. प्राचीन काळी गुरूंकडे राहून त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेत त्यांच्याकडून ज्ञान मिळवायचे, अशी परंपरा त्या काळी निदान भारतात तरी होती. येताना त्यांनी यज्ञासाठी समिधा आणल्या होत्या. समिधा यज्ञनिष्ठा दाखवत होत्या. ज्ञान मिळवण्यासाठी एवढे पुरे होते. अन्य धनाची अपेक्षा नसे. त्या गुरुकडील ज्ञान पूर्ण झाले की गुरुदक्षिणा आपापल्या कुवतीप्रमाणे व गुरुच्या इच्छेप्रमाणे विद्यार्थी देत असत. ही भारतीय परंपराच होती. त्या मानाने हल्लीचे शिक्षण ब्रह्मज्ञान तर नव्हेच, पण जे आहे ते अत्यंत महाग व गरिबाला न परवडणारे आहे. तुलनाच करता येत नाही. आता ज्ञानाची विक्री होते व श्रीमंतच ते खरेदी करतात. तान्ह स ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सर संवत्स्यथा यथा कामं प्रश्नान् पृच्छत् यदि विज्ञास्यामः सर्वं हवो वक्ष्याम इति. त्यांना ते ऋषी म्हणाले, तुम्ही पुन्हा ब्रह्मचर्य पाळत तप करत 1 वर्ष येथे राहा. नंतर इच्छेला येतील ते प्रश्न विचारा, ते तुम्हाला मी सर्व सांगेन, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. शिष्य असा असावा. विद्यार्थी आले की दे त्यांना ज्ञान, असा गुरु त्यावेळी विचार करीत नसत. त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसारच त्यांना ज्ञान मिळे आणि शिष्यही योग्य हवा. समर्थांनी म्हटले आहे, शिष्य कसा असावा? शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता श्रीराम. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा श्रीराम. प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त, नीतिवंत, मर्यादेचा,
तसाच युक्तिवंत, बुद्धिवंत, संतासंत, धारिष्ट्याचा, दृढव्रताचा, उत्तमकुळीचा, सात्विक, भजक, परमार्थी, स्वतंत्र, जगन्मित्र, सत्पात्र, सद्भावांचा, इतक्या गुणांची ओळख पटावयास विद्यार्थ्यास 1 वर्षाची भगवान पिप्पलाद गुरूंनी मुदत दिली. तेवढ्या वेळात शिष्याची पारख होणार होती. ज्ञान देण्यास ते सत्पात्र आहेत की नाही हे ठरणार होते. ब्रह्मज्ञान घेण्यास शिष्य कसा असावा हे वरील लक्षणांवरून ठरवावे, असे समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात शिष्य लक्षणे सांगताना लिहितात. केवढा सूक्ष्म विचार करतात पहा. यासाठी भगवान पिप्पलाद या ऋषींनी 1 वर्षाची अट घातली व त्या वर्षात त्या विद्यार्थ्याने ब्रह्माचाच विचार व आचार करावा व त्यासाठी त्यांनी त्यांच्या इंद्रियांवर योग्य तो ताबा मिळवावा म्हणून तप करावे, असे त्यांनी सांगितले. हा गुरु आम्हा सर्व सांगेलच, हा विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास हवा व त्या ऋषींविषयी त्या 6ही विद्यार्थ्यांच्या मनात श्रद्धायुक्त विश्वास व आदर होता. तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया या अटी 1 संवत्सर पाळल्या पाहिजेत. ही परीक्षाच होती. पण हे मान्य करण्यापूर्वी गुरु कसा असावा, तसे ते ऋषी होते याविषयी त्यांचे मनात तिळमात्र शंका नव्हती. श्री समर्थ रामदासांनी शिष्य लक्षणे सांगितली, ती आपण पाहिली. आता गुरु कसा असावा असे ते म्हणतात ते पाहूया. श्रीराम. मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती श्रीराम. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्म विवरण निरंतर श्रीराम. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्यनिष्ठेचे भजन, तेथे बहु भक्तजन, विश्रांती पावती श्रीराम. जे जे काही उत्तम गुण, ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखण, होय जेणे श्रीराम. ब्रह्मज्ञानाने ज्यांची बुद्धी विमल झालेली आहे, तो सद्गुरू होय, ते गुरुत्व होय. पारा ही सर्व वस्तूत जड वस्तू आहे, अधिक घनतेची. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 13.6 आहे. सद्गुरूंची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1300 असली पाहिजे. गेली हजारो वर्षे असे गुरुत्व प्राप्त झालेली मूर्ती म्हणजे व्यास महर्षी. यांच्या ब्रह्मज्ञानाची विमलता एवढी, ती कशानेही मलिन होत नाही. पारा कुठलेही अशुद्ध द्रव्य आपल्यात मिसळून घेत नाही. त्यास पुत्र शुक असेच विद्यार्थी होते. असे शिष्य, असे गुरु विरळा. शुक परमोच्च ज्ञानासाठी तप करावयास वनात चालले. त्यांचे वय तसे कोवळे होते. व्यासांनी पुन्हा पुन्हा त्यांना घरी परतण्यास सांगितले. ते मागे वळून सुद्धा बघत नव्हते व व्यासांच्या पुन्हा पुन्हा बोलवण्यास जंगलातील झाडे वेली चारी बाजूनी नकार देत असत. शुकांचे मन झाडे वेली जाणत व तेच झाडे वेली बोलून दाखवत. शुक ब्रह्मरूप झाले होते. असे गुरु, असे शिष्य. भगवान रामकृष्ण परमहंस व त्यांचे सत्शिष्य स्वामी विवेकानंद असेच एकमेकास शोभणारे गुरु शिष्य होते. विवेकानंद ब्रह्मज्ञानाची ओढ असणारे होते. गुरु परमहंस समर्थ ज्ञानवंत होते. कालीमाता त्यांच्याशी बोले. ती जगन्माता त्यांच्यावर प्रसन्न होती व स्वतः परमहंस स्वामी विवेकानंद यांच्यावर प्रसन्न होते. ज्ञानाचा प्रवाह विवेकानंदांच्या पर्यंत सहज आला म्हणून ते जगभर भारतीय तत्वज्ञान सांगू शकले. भगवान पिप्पलाद यांचेकडे या 6ही विद्यार्थ्यांचे वर्ष सहजी निघून गेले. आश्रमात गुरुची सेवा करून गुरुच्या आज्ञेबाहेर न जाता त्यांनी गुरुला प्रसन्न करून घेतले. त्यांची ब्रह्मजिज्ञासा वाखाणण्याजोगी होती.
ते सारे नम्र व गुरुच्या ठिकाणी त्यांचे प्रेम, विश्वास व श्रद्धा होती, म्हणून ते एक दिवस त्यांना प्रश्न विचारू लागले आणि प्रश्नोपनिषद निर्माण झाले. अथ कबंधी कात्यायन उपेत्य पप्रच्छ भगवन् कुतो ह वा इमाः प्रजा प्रजायन्त इति. नंतर कबंधी कात्यायनाने जवळ जाऊन विचारले, भगवन, प्रजा कोठून निर्माण होतात? असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. प्रजा कोठून निर्माण होतात? हल्लीच्या प्रजनन शास्त्रास या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. 6-7 हजार वर्षापूर्वी अध्यात्मवादानी याचे उत्तर दिले आहे. तस्मै सहोवाच प्रजा कामो वै प्रजापतीस तपोतप्यत स तपस्तप्त्वा स मिथुनमुत्पादयते रयिं च प्राणञ्चेत्येतौ मे बहुधा प्रजा करिष्यत इति. त्यांनी म्हटले, प्रजापतीला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा झाली. त्याने तप केले. तपाने त्याने एक जोडपे उत्पन्न केले. रई आणि प्राण हे दोघे माझी नानाविध प्रजा उत्पन्न करतील असे प्रजापतीने म्हटले, असा अर्थ आहे. प्रजापती म्हणजेच ब्रह्म होय. पशुपती म्हणजे शिव. पशु या प्रजाच होत, म्हणून शिव म्हणजेच ब्रह्म होय. याला म्हणजे शिवाला असे वाटले की प्रजा निर्माण करावी. एकापासून दुसरे निर्माण होते ती प्रजा होय. यात सजीव निर्जीव दोन्ही आले. ही प्रजा सतत निर्माण होण्यासाठी रई व प्राण हे युग्म वा जोडपे निर्माण केले व हे दोघे यापुढे सर्व प्रजा निर्माण करतील. रई व प्राण ही पतिपत्नींची नावे नाहीत. ही शास्त्रीय परिभाषा आहे, समजून घेतले पाहिजे. रई ह्याचा अर्थ प्रवाही वेग असा आहे. जे जे गतिमान आहे ते ते रई आहे. प्रत्येक अणु रेणू परमाणू या सूक्ष्म पदार्थात गतिमान पदार्थ आढळतात. न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व अन्य सब पार्टिकल्स सुद्धा. यांनी हे अणुमात्र गतिमान असतात, म्हणून व सजीव तर गतिमान असतातच. म्हणजे सजीव व निर्जीव जगतामधील सर्वच पदार्थ रईपूर्ण असतात. प्राण हा शब्द सुद्धा जीवनीय वायूचे वहन म्हणजे गती दाखवतो. सर्व शरीरातील हालचाली या वायूने घडतात. प्र अधिक आन वायू पेशी पेशीपर्यंत पोचवला जातो. तो वायू रक्तात मिसळलेला असतो. रक्त सर्व पेशींचे अन्न आहे. यातून मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्रादी धातू निर्माण होतात. या निर्मितीसाठी प्राणवायूची गरज आहे. त्याशिवाय व्यान, उदान, समानादी वायू ही शरीरातील हालचालींना उत्तेजन देतात. इंद्रिये काम करू शकतात ती वायूमुळे. सांधे यांची हालचाल, हृदयाभिसरण, श्वास घेणे, सोडणे, अन्न गिळणे, पचवणे, मलनिस्सारण, मूत्र गर्भनिस्सारण ही वायूची कार्ये होत. सर्व देहात हे चालू राहते वायूमुळे. एकूण जे जे गतिमान आहे ते ते रई व प्राणामुळे होते. आता प्रजा कशा निर्माण होतात पाहू. पेशी विभाजनाने पेशींची निर्मिती होते. असे पेशींचे समूह निर्माण होतात. अशा समूहातून वनस्पतीज, अंडज, जारज, स्वेदज असे प्राणी निर्माण होतात. गुणसूत्रांचा विचार केला तर रचनेच्या भेदामुळेच जवळजवळ या 84 लक्ष योनी व त्यात निर्माण होणारे प्राणी यांची निर्मिती होते. निर्जीवात परमाणूंच्या रचनेमुळेच पदार्थात व त्यांच्या गुणात विविधता येते व लक्षावधी कोट्यावधी असे पदार्थ निर्माण होतात. या परमाणूंच्या रचनेत हेच रई व प्राण भाग घेतात. त्यामुळे त्यांची घनता, वस्तुमान, काठिण्य, तेज, रंग, रूप वेगवेगळे होतात. हे सतत घडत असते.
त्यामुळे एका पदार्थातून दुसरा व पुढे असंख्य पदार्थ निर्माण होतात. यांना घडवणारे रई व प्राण हेच होत व या सर्वांचा सांभाळ प्रजापती करतो. कोळसा व हिरा दोन्हीही पदार्थ कार्बनच्या अणुपरमाणूंच्या रचनेने वेगळे होतात. त्यांचे गुणधर्म वेगळे, काठिण्य वेगळे, तेज वेगळे, किंमत वेगळी व उपयोगही वेगळे. पण दोहोंचे तत्व कार्बन होय. पदार्थ बदलण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयोग बऱ्याच अंशी सफल झाले आहेत. जीवनिर्मितीचा प्रयोग शास्त्रज्ञ करीत आहेत, पण तो अजून तरी पूर्णत्वाला गेला नाही. त्यामागे सुद्धा रई आणि प्राण ही तत्वे कार्य करतच असतात. त्यातूनच हे गतिमान विश्व निर्माण होते. त्याला ज अधिक गत म्हणतात. जगत. रई म्हणजेच पदार्थत्व व प्राण म्हणजे जीवन वा शक्ती. शिव व शक्ती यांची विविध रूपे म्हणजेच हे जीव व पदार्थ आहेत. व विविधता ही पदार्थातील शिवशक्तीच्या प्रमाणावर अवलंबून असते. समर्थांनी म्हटले आहे, चौखाणींचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती, असंख्यात श्रीराम. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले, तो उदक रूप श्रीराम. अन्नरस देहरस रक्त रे ते बांधू मूस, रसद्वये सावकाश वाढू लागे श्रीराम. पाणी, उदक हे जीवन होय. यात बीज अंकुरते, वाढते. मानवी शरीरही रस, वीर्य, रेत, रक्त या प्रवाही जीवन पदार्थातून निर्माण होते. मुंगीपासून हत्तीपर्यंत हेही जीवन रसातून, उदकातून निर्माण होते असे रामदास म्हणतात. उदक, रजरस किंवा वीर्यरस याला देहरस म्हणतात. आज येथेच विरमूया. ओम शांती शांती शांती.